रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी जमली होती. प्रत्येक जण मोबाईल काढून फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. कारण तिथे एक लहान मुलगा महात्मा गांधींच्या वेशात अगदी पुतळ्यासारखा उभा होता. डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गोल चष्मा आणि अंगावर रंग लावल्यामुळे तो खरोखर जिवंत मूर्तीच वाटत होता. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. काही जण हसत होते, तर काही सोशल मीडियासाठी व्हिडिओ शूट करत होते. पण त्या मुलाच्या शांत चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट दडली होती. तो फक्त अभिनय करत नव्हता, तर आपल्या पोटासाठी तासनतास तिथे उभा राहत होता. अनेक लोकांनी त्याच्यासोबत फोटो काढले, पण त्याला भूक लागली असेल का हे विचारण्याची वेळ फार कमी जणांनी काढली. तेवढ्यात तिथे एक छोटी मुलगी आली. तिच्या हातात खाण्याचा पदार्थ होता. ती हळूहळू त्या मुलाजवळ गेली आणि त्याला खायला देण्याचा प्रयत्न करू लागली. सुरुवातीला तो मुलगा अजिबात हलला नाही. कदाचित त्याला भीती वाटत असावी की हल्लो तर लोक पैसे देणं थांबवतील. पण ती चिमुकली हार मानली नाही. ती पुन्हा पुन्हा त्याला प्रेमाने खाऊ देण्याचा प्रयत्न करत राहिली. आजूबाजूचे लोक हे सगळं पाहत होते. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, तर काहींच्या डोळ्यांत भावना दिसत होत्या. अखेर काही क्षणांनी त्या मुलाने हळूच तिच्या हातातून अन्न घेतलं. त्या एका क्षणात त्याचा पुतळा तुटला आणि समोर दिसला तो फक्त एक भुकेला, निरागस मुलगा. हा व्हिडिओ अनेकांना एक मोठा संदेश देऊन जातो. कधीकधी मोठमोठ्या लोकांपेक्षा लहान मुलांच्या मनात जास्त माणुसकी असते. कारण फोटो काढणारी अनेक होते, पण भूक ओळखणारी ती एकच चिमुकली होती.